श्रोत्यांनो नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मुलाखतीच्या दुसऱ्या भागात श्रोत्यांनो आपले आमंत्रित पाहुणे आहेत सौ माधुरी सचिन चव्हाण, अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावतीच्या संस्थापक आणि अध्यक्षा. आणि आजचा विषय आहे महिलांचं सक्षमीकरण आणि विविध उपक्रम. मॅडम नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार मॅडम, आपल्या गावातील किंवा शहरातील तळागाळातील मुलांसाठी शैक्षणिक कार्यात आपण कशा प्रकारे मदत करता? जसं की मी सांगितलं आहे, आपण त्यांच्यासाठी विविध शिबिरांचं आयोजन आणि स्पर्धांचं आयोजन करतो. त्याचप्रमाणे काही लोक आमच्याशी जुडलेले आहेत, त्यांना शालेय साहित्य जसं क्रीडा साहित्य आहे आणि त्यांचं शैक्षणिक साहित्य आहे आणि त्यांच्यासोबत छोटे मोठे वाढदिवस साजरे करणे, शाळेला काही मदत म्हणजे जे साहित्य राहतं आर्थिक स्वरूपात नाही पण वस्तू स्वरूपामध्ये आम्ही देतो. आणि ते करत असताना मुलांकडून पण आम्ही त्याची काळजी घेतील आणि व्यवस्थित ते सगळं सांभाळतील याची दक्षता घेतो. कपड्यांचा वाटप, त्यांच्या शाळेचे जे युनिफॉर्म्स आहेत त्याचाही वाटप आम्ही करतो. आणि अशी छान सोशल लोकांची टीम आहे. ते सगळं कार्य मला एकटीला करणं शक्य नाही, तर लोक सहकार्य करतात आणि खूप चांगले लोक मला जुळले आहेत. तर इथून काय होतं की शाळेमध्ये मुलांना जर शैक्षणिक साहित्य मिळालं तर त्यांच्या अभ्यासामध्ये मदत होते आणि क्रीडा साहित्यामध्ये ते भरपूर म्हणजे छान खेळू शकतात, पुढे जाऊ शकतात. अर्थातच टीम वर्क मधूनच हे उपक्रम आपण राबवू शकता. आपण पर्यावरणाच्या बाबतीत देखील कार्य करत आहात, तर कोणकोणत्या प्रकारचे वृक्षरोपणाचे उपक्रम आपण राबवता? यामध्ये कोणती कोणती झाडं लावली जातात? जिथे प्रशिक्षण तिथे वृक्षारोपण. आणि जेव्हा जेव्हा आम्ही ज्या स्तरांशी जुळतो, म्हणजे इव्हन आम्ही कुठेही भेट जरी दिली तरी एक झाड आमच्यासोबत असतं. ते झाड त्या संस्थेला आम्ही भेट करतो, त्या संघटनेला भेट करतो, त्या शाळेला भेट करतो आणि आमच्यासोबतच आम्ही झाड लावतो. यामध्ये प्रत्येक वर्षीचं वेगवेगळं म्हणजे झाडांचा आम्ही प्रकार जो आहे तो निवडतो. याच्यामध्ये औषधी वनस्पती आहे, ऑल टाइम ऑक्सिजन देणारे जे झाड आहेत, नीम आहे, पिंपळ आहे, वटवृक्ष आहे, ज्याला सांभाळायला आपल्याला जास्त पाण्याची गरज लागत नाही. इव्हन ते त्यांचे जे मुळं आहे ओलावा धरतात. आणि त्याच्यानंतर गुगुड आहे, त्याच्यानंतर अडुळसा आहे, असे विविध प्रकारचे झाड आहेत. तसं आम वृक्ष आहे, गुलमोहर आहे. तर अशा सगळ्या प्रकारचे झाडं आपण वर्षाला लावतो. साधारण 500 झाडं आपण दरवर्षी लावतो. आणि फक्त झाडं लावून सोडत नाही, तर जिथे जिथे आम्ही ते झाडं लावतो तर प्रत्येकी त्या झाडाची जबाबदारी त्या टीमला देतो. आणि ज्यावेळी आम्ही तिथे प्रशिक्षण घेतलेलं असेल किंवा एखादं शिबिर घेतलं असेल तर त्याला आम्ही ते लेबल लावतो की यावर्षी आम्ही ते शिबिर घेतलेलं आहे आणि हे झाड जगवणं आणि वाढवणं ही तुमची संगोपन, नुसतं लावून नाही. लावून तर मग दिखाव्यासाठी आपण भरपूर झाडं लावू शकतो, पण त्याचं संगोपन पण करायचं आहे. त्या झाडाला नाव द्या आणि ते झाड मोठं झालेलं मी बघणार आहे. म्हणजे मला जेव्हा जेव्हा जसा वेळ मिळतो आम्ही चक्कर मारतो तिथे, 1-2 महिन्यानी झाड जगतंय की नाही, त्याला काय आवश्यकता आहे, ट्री गार्डची आवश्यकता आहे, तर आम्ही सगळी त्याची काळजी घेतो. तर मग मॅडम, हे सगळे लोक ही झाडं जगवतात का? त्याचं संगोपन व्यवस्थित करतात का? बघा, आता जर आपण 500 झाडं लावतो तर मी सांगू इच्छिते 200-250 झाडं तर जगतातच जगतात. फक्त कधी कधी काय होतं, काही आम्ही रोड साईडला झाडं लावतो, काही जंगलांमध्ये लावतो, मंदिरात लावतो, स्मशानभूमीमध्ये लावतो. तर जिथे काळजी घेणारे लोक आहेत तिथे नक्कीच ते काळजी घेतात, पाण्याची व्यवस्था असते. पण काही झाडं नाजूक असतात, त्यांना थोडी विशेष काळजीची आवश्यकता असते. तर ती जागा कशी आहे त्यानुसार झाडांची निवड करतो. आणि मी सांगू इच्छिते की झाडं आपले जगलेले आहेत आणि मोठे झालेले आहेत. हो, खूप छान. निसर्गासाठी किंवा मानवासाठीच या झाडांची आता फार आवश्यकता आहे, हो की नाही मॅडम? कार्यक्रमात आता एक छानसं गीत ऐकूया, तर कोणतं गाणं ऐकायला आपल्याला आवडेल? लता दीदींचं एखादं छान गाणं मराठी. श्रोत्यांनो नमस्कार, अमरावती या कार्यक्रमात आज आपण बातचीत करीत आहोत सौ माधुरी सचिन चव्हाण, अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावतीच्या संस्थापक आणि अध्यक्षा. आणि आजचा विषय आहे महिलांचं सक्षमीकरण आणि विविध उपक्रम. मॅडम, रोजगार प्रशिक्षण आणि या रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता आपण? प्रशिक्षण देताना जसं मी सांगितलं यापूर्वी पण की जेव्हा आम्ही व्यावसायिक स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण आयोजित करतो तेव्हा ते प्रशिक्षण जे देतो त्याबद्दल भांडवल कसं तुम्ही निर्माण करायचं, त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या बँक्स तुम्हाला कर्ज देतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला जागा, इव्हन रॉ मटेरियल, ऑल त्याच्याबद्दल जी काही माहिती आहे, म्हणजे एक व्यवसाय
उभा करण्यासाठी जी जी माहिती लागते त्या महिलेला किंवा त्या युवक युवतीला ती सगळी आम्ही प्रोव्हाइड करतो. अच्छा. आणि आज महिला घर बसल्या हे व्यवसाय करू शकतात आणि करत आहेत. याचा मला जास्त आनंद होतोय, अभिमान. येस. अशा कुठल्या अडचणी येत नाही की म्हणजे आम्ही फक्त प्रशिक्षण दिलं आणि मग तुम्ही कुठले आम्ही कुठले. त्या महिला आमच्याशी कायम संपर्कात राहतात. एक टीम तयार होत जाते ती वारंवार. अर्थातच. येस. तुम्ही बचत गट सुद्धा चालवता, तर या बचत गटाचं कार्य कसं चालतं मग? माझा स्वतःचा अंबाई महिला बचत गट आहे. यामध्ये पण मी सचिव आहे. अच्छा. आणि यामध्ये पण आम्ही अशा महिलांना जोडलेला आहे ज्या महिला घरातून बाहेर कधी गेल्या नाही, त्या कायम प्रपंच आणि घर आणि त्यातच राहिल्या. तर त्यांनाही कुठे वेगवेगळ्या प्रदर्शनी असतात तिथे व्हिजिटला नेणे, की इतर बचत गट कसे काम करतात, कसे स्वतःचा रोजगार उभा केलेला आहे त्याबद्दल मार्गदर्शन, कर्ज वाटप या विषयांवर करतो. आमच्या अध्यक्ष आहेत, त्यांना आम्ही मोटिवेट केलेलं आहे. आणि माझ्यासोबत जुळलेले आणखीनही भरपूर बचत गट आहे. म्हणजे बचत गट एक खूप चांगलं माध्यम आहे महिलांना पुढे नेण्यासाठी. याच्यामध्ये कर्ज मिळतं आणि याच्यामध्ये हँड्स असतात, म्हणजे मॅन पॉवर जी तुम्हाला वेगळी शोधावी लागत नाही. आणि असे भरपूर बचत गट आहेत जे आम्ही दिलेले प्रशिक्षण सामूहिकपणे राबवतायत आणि त्याचं ते उत्पन्न करून त्यांचं सेलिंग पण करतायत. अच्छा. तर ह्या बचत गटाच्या माध्यमातून आपण कोणकोणते पदार्थ बनवता किंवा यातून काय उपक्रम राबवले जातात म्हणजे आर्थिक मदतीसाठी? बचत गटातल्या ज्या लेडीज आहेत त्या शीतपेय तयार करणे, विविध प्रकारचे मसाले तयार करणे, विविध प्रकारचे मुखवास, आवडा कॅन्डी, आवड्याचे पदार्थ, त्याप्रमाणे ऑर्गॅनिक साबण तयार करणे. ऑर्गॅनिक, आता लोकांचा ऑर्गॅनिक कडे जास्त कल आहे. त्याच्यामध्ये फेस वॉश, लिपस्टिक, कुठलेही कॉस्मेटिक जे महिलेला पाहिजे अशा ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सची जे ते बनवतात आणि सेलिंग पण करतायत. त्याच्यानंतर केक तयार करणे, विविध प्रकारचे वाळवणं तयार करणे, जसं उन्हाळी कुरड्या पापड, येस, असे करतात. त्याच्यानंतर आईस्क्रीम्स तयार करणे, असे वेगवेगळे, आणि डाएट केक सध्या ट्रेंडमध्ये आहे. असे विविध उपक्रम आणि विविध जे प्रशिक्षण घेऊन महिलांनी आपले रोजगार सुरू केलेले आहे, बचत गट आणि इंडिव्हिज्युअल पण. अच्छा, खूप सुंदर मॅडम, खूप छान कार्य करत आहात तुम्ही. आणि महिलांना समोर कसं नेता येईल यासाठी तुमचा पूर्ण कल दिसतो आहे. सांस्कृतिक कार्य आपण करता मॅडम, तर यामध्ये कोणकोणते उपक्रम राबवले जातात? खरं तर जेव्हा मी महिला सक्षमीकरणावर काम करते तर माझा पूर्ण वॉच आणि माझं पूर्ण लक्ष महिला सक्षम होणे आणि आत्मनिर्भर होणे यावरच असतं. मग यामध्ये तिची हेल्थ पण आली, कारण की नुसतं प्रशिक्षण दिलं आणि भांडवलही मिळालं आणि सगळ्या गोष्टी मिळाल्या, पण तिचं आरोग्यच जर चांगलं नसेल मग त्याचा उपयोग नाही. कारण की आरोग्यापासून सुरुवात होईल. कुठलंही काम जे आपण करतो, कुठलाही व्यवसाय करा, नोकरी करा, तुमचं आरोग्य मस्ट आहे. तुमची हेल्थ जर चांगली राहिली, तुमचं आरोग्य जर चांगलं राहिलं, हा महत्वाचा विषय आहे. आणि इथून आम्ही महिलांना अगदी छोट्या छोट्या गोष्टी, इव्हन त्यांनी योगा त्यांच्या फिटनेसकडे कसं लक्ष द्यायचं, त्यांनी काय खायचं, काय प्यायचं, इथून आम्ही छोट्या छोट्या गोष्टी, होम रेमेडीज, नाईट रुटीन, मॉर्निंग रुटीन, इव्हन त्यांच्या स्किन पासून, इव्हन त्यांच्या अगदी म्हणजे आपण म्हणू शकतो की पूर्ण जो त्यांचं जो पूर्ण व्यक्तिमत्व विकास, म्हणजे सक्षमीकरण होतच आहे, पण त्यांचा व्यक्तिमत्व विकास पण यातून आम्ही घडवतो. फक्त शिबिर नाही, कारण की जे आमचे प्रशिक्षण घेतात त्या महिलांना माहित आहे, त्या मुलींना माहित आहे की कशा प्रकारचं आपल्याला प्रशिक्षण इथे मिळते. त्याचबरोबर आरोग्य हा महत्वाचा विषय आहेच. आणि इथून महिला कशा स्वतः म्हणजे तयार पण होतात आणि त्यांना भरपूर काही शिकायला मिळतं. मॅडम, भविष्यामध्ये या संस्थेचे काय उद्देश आहेत? अंबाई संस्था ही आता महिला सक्षमीकरणावर काम करते, वारंवार सांगते मी. आणि आता आम्ही महिलांना प्रशिक्षित करतो, प्रशिक्षण देतो, त्यांना एक मार्ग दाखवतो की हा बघा, हा रस्ता आहे आणि इथून तुम्हाला जायचं, आणि कशा पद्धतीने, अगदी सर्वांगीण विकास हा उद्देश आहे. पण भविष्यामध्ये त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारही तिथेच उपलब्ध व्हावा, हा संस्थेचा एम आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण कार्य करण्याचा आपला विचार सुरू आहे. येणाऱ्या काही वर्षामध्ये आपण त्यावर काम करत आहोत, सुरू केलेलं आहे, आणि ते काम लवकरच होईल. आणि अध्यात्म या विषयावर आपण
आपण काय सांगाल? प्रत्येक जाती धर्माच्या महिला आपल्याशी जुडलेल्या असतात. हो. आणि समाजात राहतानाही आपण वेगवेगळ्या लोकांना भेटतो. आध्यात्मिक म्हणजे जसं गजानन महाराजांचे पारायण आहे. अच्छा. तिथे पारायण जेव्हा आयोजित करतो अशा क्षेत्रातले महिला आमच्याशी जुडलेल्या धार्मिक क्षेत्रातल्या, की बाबा नेहमीच तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेता, नेहमीच तुम्ही हे करता, मग याच्यात पण तुमचं पाहिजे. आणि आवड आहे, मुळात स्वभाव एक अध्यात्माशी जुडलेला आहे, फॅमिली बॅकग्राऊंड तसा आहे. त्यामुळे महिलांना तिथेही आम्ही जेव्हा पारायणाचे आयोजन करतो, भजन मंडळाचे आयोजन करतो, विविध प्रकारचे भारूड अशा पण महिला आहे, भजन मंडळ आहेत आमच्याशी जुळलेले, तर आम्ही त्यांच्यासाठी पण वेगवेगळ्या स्पर्धा घेतो, त्यांचे उपक्रम राबवतो. तिथेही आम्ही मार्गदर्शन, त्यांना भेटवस्तू देणे, त्यांना जे पाहिजे ते. इव्हन असं झालेलं आहे की सांस्कृतिकमध्ये, जसं आता थोडं माझ्या डोक्यातून निघालं होतं की सांस्कृतिकमध्ये काय करतो, की प्रशिक्षण देता देता एक असा थोडा आवाज येतो की नेहमीच काय प्रशिक्षण, मग आम्हाला थोडं एंटरटेनमेंट पण पाहिजे, कारण की विविध प्रकारच्या महिला आहेत, सगळ्यांनाच प्रशिक्षण नको आहे. मग अशा महिलांसाठी आम्ही अंबाई सखी मंचची स्थापना केलेली आहे वर्ष पहिलं. आणि आज आपल्याला 100च्या जवळपास सभासद जुडलेले आहे अमरावती जिल्ह्यातील विविध ग्रामीण आणि शहरी भागातल्या. तर त्यामध्ये आम्ही त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, इव्हन विविध त्यांच्यासाठी पण स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आहे, मायलेकरू स्पर्धा आहे, गीत गायन स्पर्धा आहे, कराओके आहे. इव्हन त्या तिथे स्वतःला एक्सप्लेन करू शकतात, एक्सप्रेस करतात. येस. आणि त्या स्वतःला सांगू शकतात आणि मांडू शकतात की आम्ही या स्टेजवर कसं करू शकतो. आणि मी सांगू इच्छिते, अंबाईचा स्टेज त्या प्रत्येक महिलेसाठी आहे जिचं स्वप्न मंचावर बसणं आहे किंवा व्यासपीठ मला मिळावं असं वाटतं. हा माईक जो असतो आमच्या अंबाईचा, हा त्या सर्व स्त्रियांसाठी आहे जिचं स्वप्न आहे. येस, माझ्या स्टेजवर, अंबाईच्या स्टेजवर तुम्हाला प्रसिद्ध झालेले लोक दिसणार नाही. प्रसिद्ध झालेले असतात, सगळेजण आपापल्या लेवलनी काम करतात, पण असे नवीन चेहरे की ज्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची ताकद आहे आणि त्यांच्यामध्ये ते गट्स आहे, पण ते समोर आलेले नाही. इच्छा आहेत त्यांच्या, पण त्या व्यक्त करता आल्या नाही आजपर्यंत. बिलकुल. आम्ही जेव्हा आमचा मंच आणि आमचा माईक हा त्यांना असतो की इथे या, इथे तुम्ही व्यक्त व्हा, तुम्हाला काय बोलायचंय, गायचंय गा, नाचायचं नाचा, तुम्हाला जे पाहिजे ते इथे मिळेल. असं आपण अंबाईचा सर्वांगीण विकास केलेला आहे. दिलखुलासपणे इथे स्त्रियांना व्यक्त होता येतं. बिलकुल बिलकुल. मॅडम, हे सगळं कार्य करत असताना कुटुंबाचा काय पाठिंबा मिळाला आपल्याला? आपलं प्रेरणास्थान कोण आहे? माझं प्रेरणास्थान माझे वडील स्वर्गीय हरिभाऊजी कंकाळे आहेत. ते आज आमच्यामध्ये नाही आहेत, पण त्यांच्यातलेच गुण म्हणतात, जसं की इतर कामाचा कॉपी तुम्ही करू शकता, तुम्ही सिमिलर नोकरी करू शकता, तुम्ही व्यवसाय करू शकता, तुम्ही राजकारणातही जाऊ शकता किंवा इतर कुठल्याही घटकाशी तुम्ही जोडू शकता, पण सामाजिक कार्य करण्यासाठी खूप मोठी बांधिलकी हवी असते. आणि ते जेनेरिक पाहिजे, ते तुमच्या रक्तामध्ये असायला पाहिजे. दिखावा करणारं सामाजिक काम हे काही दिवसांसाठीच असतं. आणि जे रिअल करतात, म्हणजे अमरावतीमध्ये जर डेडिकेशन असलं पाहिजे कामाबद्दल. जर तुमच्या रक्तातच ते अंश नसला ना, तुम्ही ते काम नाही करू शकत. आज माझे वडील स्वर्गीय हरिभाऊजी कंकाळे, आम्ही तेव्हा सोशल मीडियापासून दूर होतो. आता सोशल मीडियावर आपण भरपूर दाखवू शकतो, बघू शकतो, लोकांना दिसतं. आता सोपं झालंय लोकांपर्यंत पोहोचणं सोपं झालंय. पण तेव्हा विदाऊट कीपॅडच्या मोबाईलच्या पत्रव्यवहाराचा जो एक काळ होता, तेव्हा फक्त आम्ही डोळ्यांनी कार्य बघितलेले आहे. आणि वडील जे करायचे, कधी त्याचं म्हणजे असं वाटायचं की सहज करतायत, काय गरज आहे याची. इव्हन माझ्या वडिलांचं नाव आज अमरावतीमध्ये आहे आणि त्यांनी दिलेलाच वारसा आम्ही पुढे नेतोय. म्हणजे त्यांचे ते जीन्स आहेत आतमध्ये, जे बसू देत नाही स्वस्त. आणि आज ते असते त्यांच्याच प्रेरणेतून, म्हणजे संस्था मी उभी करावी, संस्थेच्या मार्फत मी विविध उपक्रम राबवावे. एक कुठेतरी संस्था जेव्हा असते रजिस्टर, तेव्हा तुम्ही एक अधिकाराने सांगू शकता की मी एक सर्टिफाईड संस्थेशी जुळलेली आहे. प्रमाणपत्र महिलांना देताना त्या अधिकाराने सांगतात की असं आहे. आणि वडील माझे प्रेरणास्थान होते. आणि त्याच्यानंतर माझं पूर्ण कुटुंब, माझी आई, माझा भाऊ आणि माझे जे पती आहेत सन्माननीय सचिनजी चव्हाण, यांचा तर मला म्हणजे मी काय सांगू की माझी सावली आहेत आणि त्यांचा सपोर्ट आहे, फॅमिलीचा सपोर्ट आहे. म्हणून मी फॅमिली सगळं सांभाळून आज सगळ्या क्षेत्रामध्ये माझं वावर आहे आणि सगळ्या क्षेत्रात मी कार्य करू शकते आहे. अर्थातच जे आपले पार्टनर आपण म्हणतो, तर
त्यांचा पाठिंबा खूप आवश्यक आहे, खूप जास्त. आणि कौटुंबिक पाठिंबा सुद्धा तेवढाच गरजेचा आहे. मॅडम, सामाजिक आणि व्यावसायिक कार्यासाठी तुम्हाला कुठले पुरस्कार मिळालेत का, आणि मिळालेत तर ते किती आहेत? मला आजपर्यंत म्हणजे जसं मी सांगितलं की माझी सुरुवात अंबाई सलून पासून झाली होती, आणि मी सांगू इच्छिते तर तिथून कोरोनामध्ये माझा सामाजिक वावर जास्त झाला. म्हणजे कोरोना काळामध्ये बघा, जसं सगळ्यांनी एक त्रास सहन केला, खूप जणांनी आपले स्वकीय गमावलेले आहेत, पण कोरोना हा खूप काही शिकून गेला. म्हणजे मी तर म्हणू शकते की माझं जे कल्याण झालं किंवा माझं जे एक सामाजिक स्तर वाढला, माझं एक सामाजिक नाव झालं, हे कोरोना नंतरच झालेलं आहे. कारण की कोरोना नंतर मी अनेक संस्था संघटनांच्या संपर्कात आले. त्यावेळी अमरावतीमधून एकमेव मराठी प्रमाणपत्र, कोरोनावीर प्रेरणादायी सन्मानपत्र, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये 2,500च्या जवळपास दिले. आणि विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना, मग त्यामध्ये आपण कुठलाच विषय ठेवला नव्हता, कारण की सगळेजण त्या पिरियडमध्ये आपापल्या परीने काम करत होते, आणि एकमेव मराठी सन्मानपत्र होतं. त्या अनुषंगाने मी भारतातल्या प्रत्येक राज्यात आणि राज्यातल्या प्रत्येक शहरात पोहोचले. आज भरपूर एनजीओज माझ्या संपर्कात आहे, आणि माझ्या त्या सामाजिक कार्याची सुरुवात कोरोना काळात केलेले कार्य आणि आतापर्यंत आजपर्यंत जे सामाजिक कार्य मी करत आलेले आहे, यासाठी मला 300 राज्यस्तरीय पुरस्कार आणि 1000च्या जवळपास मला सन्मानपत्र मिळालेले आहे. अच्छा, म्हणजे पुरस्कारांची संख्या 400 पर्यंत येऊन पोहोचली. हो, आणि आता अपकमिंग 4 पुरस्कार आहेत. अच्छा. तर हे सगळे मी माझ्या फॅमिलीला आणि माझे शुभचिंतक आहेत त्यांना समर्पित करते, कारण की एक वेळपर्यंत पुरस्कारांची खूप क्रेज असते. मग नंतर ते मिळाल्यावर असं वाटतं की नाही, आपलं कामच आपलं जे कार्य आहे, आपण जे काम करतोय, याचा कुठेतरी कामामधूनच समाधान मिळतं. समाधान मिळत जातं. तर याचा मला अभिमान आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन मॅडम यासाठी की आपण आजपर्यंत इतके पुरस्कार मिळवले आहेत. धन्यवाद. प्रत्येक व्यक्तीने कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करून समाजाला काय द्यावं असं आपल्याला वाटतं. आपण समाजाचं देणं लागतो, तर त्या अनुषंगाने आपण समाजाला काय द्यायला हवं? आपली महाराष्ट्राची भूमी आणि आपली भारत भूमी कर्मभूमी आहे. आणि याला एक आध्यात्मिक, ऐतिहासिक खूप मोठा इतिहास आहे. आणि समाजामध्ये आपल्या थोर पुरुषांनी आपल्या महाराष्ट्राला घडवायला, आपल्या भारताला घडवायला कुठेतरी आपापल्या परीने अगदी जीवनाचा त्याग केलेला आहे. त्यापेक्षा मला असं वाटतं की आता आपण जे जीवन जगतोय हे खूप छान आहे, खूपच छान आहे. तो जो परिपूर्ण आहे, आणि इव्हन एका फोन कॉलवर आपण अगदी भारताच्या बाहेरही आपले जे नातेवाईक आहेत त्यांना संपर्क करू शकतो. त्यावेळी वेगळा काळ होता, तरी त्या लोकांनी त्यांच्या परीने सामाजिक कार्य केलेलं आहे. ते कुणाला दाखवण्यासाठी किंवा पुरस्कार मिळण्यासाठी नाही केलं, आणि ते त्याचं उदाहरण आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने नोकरी करा, तुम्ही व्यवसाय करा, तुम्ही फार्मिंग करा, व्हॉट एव्हर तुम्ही जे काही करत असाल, तर कुठेतरी आपण समाजात जगतो. काही वृद्धाश्रम असतात, काही अनाथाश्रम असतात, काही दिव्यांग शाळा असतात, किंवा असे स्तर जे गरजू आहेत, आणि आपल्या परीने आपण काहीतरी करू शकतो. म्हणजे तुमचे बर्थडे, आता आम्ही कोरोनापासून म्हणा किंवा बरेच वर्ष झाले, मला आठवत नाही, आम्ही वैयक्तिक सण समारंभ बंद केलेले आहे. इव्हन आमचे कन्यापूजन पण बालिकागृहात होतं. संक्रांतीला महिला हळदी कुंकू आणि लूट असा उपक्रम राबवतात घरगुती, तो पण आम्ही अनाथाश्रमातल्या मुलांसोबत करतो. आम्ही दिवाळी मिलन कार्यक्रम, पारधी बेडा आहे, त्याच्यानंतर काही आदिवासी स्लम एरिया आहे, दुर्लक्षित घटक आहे, वृद्धाश्रम आहे, यांना भेटतो, यांच्यासोबत करतो. तर ते एक वेगळं समाधान असतं. जनरली काय झालंय, समाजात जेव्हा आपण राहतो तेव्हा लोकांना वाटतं की सामाजिक कार्य करणाऱ्यांनीच हे काम करावं, आम्ही करू नये. पण असं काही नाही. प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्तीने सामाजिक बांधिलकी जपायला बिलकुल, कारण की हा समाज आहे, इथेच आपण शिकतोय, इथेच आपण नोकरी करतोय, इथेच आपण कमावतोय. मग यातला निदान 20%, 10% जर सहभाग तुम्ही अशा दुर्लक्षित किंवा अशा गरजू लोकांपर्यंत जर दिला, तर नक्कीच त्याचं श्रेय मिळतं, आणि तो जो आनंद असतो तो समाधान जे असतं ते वेगळं असतं. बरोबर आहे. आम्ही काही वर्षांपासून केलेलं आहे की आमच्या स्वकीयांमध्ये, आमच्या रिलेटिव्ह मध्ये जर लग्नही
कुणाचं असलं त्यांच्या हातून आम्ही अवयवदान आणि नेत्रदानचा फॉर्म भरून घेतो. अच्छा. तर यासाठी वेगळं काही एफर्ट करावं लागत नाही. हे आपली इच्छा असली पाहिजे आणि प्रत्येकाने ती जबाबदारी आपली जपली पाहिजे. मॅडम, तुम्हाला निवांत वेळ मिळाला तर तुम्ही काय करता? तुमची आवड काय आहे? निवांत वेळ ऍक्च्युली मिळतच नाही, पण जेव्हा मिळतो तर तेव्हा मी ऑल टाइम माझ्या किचनमध्ये असते. अच्छा. कारण की माझ्या मुलं जे आहेत ते खाण्याचे शौकीन आहेत, तर त्यांना वेगवेगळे पदार्थ बनवून देणे, कुकिंगची आवड आहे. आणि त्यातूनही जर फार वेळ मिळाला तर मी छान गझल्स ऐकते. जसं सांगितलं, पांचाळे सर माझे ऑल टाइम फेवरेट आहे, किशोरदा माझे ऑल टाइम फेवरेट आहे. मी छान गाणी ऐकते, मी लिखाण करते, मला लिहायला वाचायला खूप आवडतं. आणि काही मोटिवेशनल व्हिडिओज आणि मोटिवेशनल जे काही लोकांचे आहेत कॅरेक्टर ते मी फॉलो करते की आणखीन आपल्याला आणखीन कसं छान बोलता यायला पाहिजे, आपण आणखीन आपल्या संस्थेसाठी काय करायला पाहिजे. त्यातूनही वेळ मिळाला तर फॅमिली सोबत आम्ही फिरायला जातो. अगदी छान. तरी छंद जोपासायला हवा. बिलकुल बिलकुल. त्यातून आपलं व्यक्तिमत्व फुलतं. प्रत्येक स्त्रीने समाजात वावरताना काय दक्षता घेतली पाहिजे किंवा जाता जाता आमच्या महिला श्रोत्यांना आपण काय संदेश द्याल? बघा, स्त्री हे समाजातलं फार महत्वाचं असं एक व्यक्तिमत्व आहे. तिला बघून भरपूर लोक फॉलो करत असतात. असं म्हणते, फॉलो म्हणजे पाठलाग नाहीये, त्या आयडियल पण होतात, अनुकरण करतात. येस, अनुकरण करतात. आज प्रत्येक स्त्री बाहेर निघालेली आहे, शिक्षणासाठी असो, नोकरीसाठी असो, व्यवसायासाठी असो. तर हे करत असताना कुठेतरी आपण एक स्त्री आहोत. इव्हन मी पुरोगामी विचाराची नाही आहे, पण आपल्याला जे करायचं आहे म्हणजे बाहेर निघताना आपले 10 उद्देश की मी नेमकं कशासाठी बाहेर जाते आहे आणि मी या 10 उद्देशांवर काम करणार आहे. सगळ्यात पहिले स्वतःचं एक चांगलं राहणीमान, त्याच्यानंतर आपले विचार, प्रामाणिक प्रयत्न, आत्मविश्वास, आरोग्य तर मी सांगितलेलंच आहे. आणि त्यानंतर काही गोष्टी की काहीही अडचण आली तरी मी ही गोष्ट करणारच नाही. कारण की आत्मसन्मानाला ठेच पोचवून किंवा आपला आत्मसन्मान गमावून जर एखादी मोठी वस्तू किंवा मोठी गोष्ट जरी आपल्याला मिळत असेल तर ती महिलेने करू नये असं मला वाटतं. आणि बरेचदा म्हटलं जातं एखादी वाईट घटना घडली तरी ही महिला जबाबदार आहे, चांगली घडली तर तिचा फार कमी उदो होतो. कारण की आपली जी भारतीय संस्कृती आहे अजूनही पुरुष प्रधानच आहे. इथे जगताना, वावरताना आपण ज्या फील्डमध्ये काम करतो त्याचे प्रोटोकॉल काय आहे, तिथे नियमावली काय आहे, त्यानुसार आपण काम केलं पाहिजे, आत्मसन्मानाने काम केलं पाहिजे. आपल्यामुळे कुणाचं मोठं नुकसान होणार नाही, जीवन खराब होणार नाही, यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि इव्हन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा पाडता तेव्हा तुम्हाला नक्कीच चांगले लोक मिळतात. मला माझ्या आयुष्यामध्ये वाईटांपेक्षा चांगले लोक मिळाले. मी पण सगळ्या भागामध्ये काम केलेलं अगदी, पण मला आठवत नाही कधी माझ्यासमोर कुठला वाईट प्रसंग आला किंवा मी कुठल्या वाईट प्रसंगाला सामोरे गेलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण आपलं जर व्यवस्थित राहिलो आणि सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या आणि जिथे जे पाहिजे ते तिथे व्यवस्थित केलं तर नक्कीच एका स्त्रीचा नेहमी हा समाज सन्मानच करतो. आणि जिथे केल्या जात नाही तिथे उत्तरे देता आलं पाहिजे. असं एका स्त्रीने इतकी हिंमत असायला पाहिजे. ओव्हर नाही पण हिंमत असायला पाहिजे. आणि त्यानुसारच जर ती महिला काम करताय तर नक्कीच तिचं नाव लौकिक पण होतो आणि ती छान तिचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व घडू शकते आणि स्वतःबरोबर ती इतरही महिलांना आणि इतरांसाठी आणि समाजासाठी एक चांगलं आयडियल म्हणून जगू शकते. तर हे फार कठीण नाहीये. अर्थातच मनावर जी गोष्ट आपण घेतो तर ती केल्या जाऊ शकते. बिलकुल. आणि महिलांसाठी आपण खूप सुंदर विचार व्यक्त केले आहेत. मॅडम, आपण आज या कार्यक्रमात आलात, यामध्ये महिला सक्षमीकरण आणि विविध उपक्रम या विषयावर आपण मुलाखत घेतली. त्यात शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, क्रीडा, आरोग्य या सगळ्या विषयांवर, पर्यावरण, आपण खूप सुंदर माहिती दिली. त्याबद्दल मी आमच्या आकाशवाणीच्या परिवाराकडून आपले आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. मलाही आज खूप आनंद झालेला आहे. आज आकाशवाणीवर माझी ही मुलाखत प्रसारित होते आहे. आभार मानते की ही संधी मला मिळाली, आकाशवाणीने दिलेली आहे. धन्यवाद.